लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे ओवाळणे किंवा वरात पंगतचा कार्यक्रम असतो, त्या दिवशी नवरदेव-नवरी सर्वात आधी धानोरा वगैरे आणि शिदोरीचा कार्यक्रम पार पाडतात। ते झाल्यानंतर ते सर्वजण म्हणजेच नवरदेव-नवरी सोबतच त्याच्यासोबत कोणी 2-3 जण मिळून गावामध्ये वाण द्यायला जात असतात। 5 घरी म्हणजे भावबंधांच्या 5 घरी हे वाण घेऊन त्यांना जायचं असते। सर्वात आधी ते गावातील जेवढे पण मंदिरं वगैरे असतात त्या देवतांना नमस्कार वगैरे करतात आणि त्यानंतर त्यांचे जे 5 घरं ठरलेले असतात त्या 5 घरी जाऊन वाण देत असतात। ते झाल्यानंतरच त्यांना काकण वगैरे सुद्धा सोडण्यात येत असते। तर काकण जे आहे ते एका हाताने सोडायचं असतं। सोबतच दोघं नवरदेव-नवरीचेच काकण जे आहे ते पाण्याच्या ठिकाणी सोडण्यात येत असते। आपल्या गावात जर नदी असेल, विहीर असेल किंवा बोरिंग असेल त्या ठिकाणी काकण सोडण्यात येत असते आणि त्यानंतर नवरीची विदाई आहे म्हणजेच नवरी माहेरी जात असते। तर नवरी माहेरी जाताना जसं आपण लेकबाईला माहेरी पाठवतो त्याच प्रकारे सासरहून नवरीला पहिल्या वेळेस मुलीसारखी विदाई करण्यात येत असते।